राऊत साहेब, आणखी एक काही मराठीत प्रश्न होते. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया येते आहे की यापूर्वी भाऊबंदगी या नाटकाचे प्रयोग खूप गाजले. सध्या मनोमिलनाचं प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेंचं वाचन वाढलेलं दिसतं, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक, आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होतं, एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंद्यानं अस्वस्थ करतोय. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय. भाऊबंदकी नाटकाचं महत्व तेच आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं आहे. त्यांना विचारा. त्यांनी आणखी एका नाटकाचा संदर्भ दिला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं